बाप तो बाप रहेगा, टिंकू जिया, कचकच कांदा कापताना, राती अर्ध्या राती, पाटलांचा बैलगाडा, केसामध्ये गजरा, लाडाचं शेट तुम्ही, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, अशी एकाच चढ एक गाणी, झापूक झुपूक करणारे रंगीबिरंगी लाईट्स, डीजेच्या डिच्चूक डाच्चूक तालावर अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या 2-3 तरुणी आणि त्यांच्या समोर नाचणारे वेगवेगळ्या वयोगटातले शेकडो तरुण. 1 मिनिट, तुम्हाला काय वाटलं मी काय बिहार किंवा युपीच्या एखाद्या निवडणुकीच्या रॅलीतला सीन सांगतोय का? नाही, मी आपल्या महाराष्ट्राबद्दलच बोलतोय. नुकतंच सांगली जिल्ह्यातल्या 32 शिराळा इथं नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी ज्या डीजेच्या मिरवणुका इकडे काढण्यात आल्या त्या मिरवणुकांमधलं हे सगळं चित्र होतं. कोण किती चांगली पोरगी नाचायला आणतो यावरून इकडे अक्षरशः कॉम्पिटिशन लागलेली होती. आता हे चित्र पाहिल्यावर आपल्याला आपसुकच असा प्रश्न पडतो की खरंच हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? देशाला दिशा देणारं एक प्रगत राज्य आहे का? की राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा वारसा लाभलेलं एक सुसंस्कृत राज्य आहे? पण मंडळी, हा प्रकार हळूहळू वाढत चाललाय आणि नागपंचमीच्या निमित्तानं याचं नवीन व्हर्जन पाहायला मिळालं. पण हे बरोबर होतंय का? बरोबर म्हणावं तर बघताना काहीतरी चुकीचं वाटतंय आणि चुकीचं म्हणावं तर मग अशा कार्यक्रमांना गर्दी का होते असा प्रश्न पडतो. अशा सगळ्याच मुद्द्यांवर चर्चा करणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, भाऊचा बर्थडे असू द्या नाहीतर दादाच्या लग्नाची वरात, साहेबांच्या निवडणुकीचा निकाल असू द्या नाहीतर होळी नागपंचमी सारखे सण असू द्या, कार्यक्रमाचं स्वरूप ठरलेलं आहे. डीजे, लाईट्स, गाणी आणि नाचणाऱ्या पोरी. बस मग एवढं असलं की कार्यक्रम हिट झाला म्हणूनच समजा. आता हे काही लोकांना चुकीचं वाटतं आणि काही लोकांना रोज हवं असं वाटतं. पण हे अगोदरपासून असं होतं का? तर नाही. आता अलीकडच्या काही वर्षातच याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळे होतंय काय की एका वयोगटाला हे लय आवडतंय आणि एका वयोगटाला याचा जाम राग येतोय. आधीच आपल्याकडे बिहार आणि युपीचे असे डान्सचे व्हिडिओज मोबाईलवर दिसायचे. नंतर असे कार्यक्रम आपल्याकडच्या मोठ्या शहरात होऊ लागले आणि आता तर छोट्या छोट्या गावातही असे कार्यक्रम सर्रास होताना दिसत आहेत. पण हे सगळं का होतंय हे आधी समजून घेऊ. सगळ्यात पहिलं तर एखाद्या कार्यक्रमाला गर्दी जमवायची म्हणजे पब्लिक आवडणारं काहीतरी ठेवून आकर्षित करावं लागणार. ज्याच्याकडे जास्त गर्दी त्याची जास्त हवा, असं साधं सोपं समीकरण आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त गर्दी व्हावी म्हणून भावी नगरसेवक असू द्या किंवा भावी आमदार साहेब जास्त विचार न करता अशा चटकदार कार्यक्रमांचं आयोजन करतात आणि त्यांची गर्दीची हौस भागवून घेतात. त्यातच आत्ताच्या काळातलं सगळ्यात मोठं प्रचार साधन समजलं जाणारं हत्यार म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर अशा कार्यक्रमाचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की तो व्हिडिओ त्यानंतरचे 10 कार्यक्रम फिक्स करून जातो. मग सगळ्याच एरियातले भावी नेते हाच फंडा वापरून गर्दी जमवतात. बरं, खर्चाचा पण मुद्दा आहेच. शहरी भागात एखादा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचा म्हणजे चांगलंच बजेट लागतं. शिवाय डोक्याला खुराक होतो. त्यापेक्षा हे सोपं जातं. डीजे, लाईट, स्टेज आणि पोरी, झाला कार्यक्रम. आणि ग्रामीण भागात एक डीजे लावला आणि त्याच्यासमोर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मुली नाचवल्या की झालं काम. पैसा पण वाचला आणि पब्लिक पण खुश. या सगळ्यामुळं अलीकडच्या काळात अशा कार्यक्रमांची संख्या वाढली आणि मग तशीच मागणीही वाढली आणि मागणी तसा पुरवठा हा तर मार्केटचा नियमच आहे. आता समजा एकाच दिवशी 2 कार्यक्रम आहेत. एका ठिकाणी निवृत्ती महाराजांचं कीर्तन आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गौतमी पाटीलचा डान्स आहे. आता तुम्हीच सांगा, जास्त गर्दी कुठं होणार? एका ठराविक वयाचे लोक कीर्तनाला जातीलही, पण जास्त गर्दी ही गौतमीकडेच पाहायला मिळेल. बरोबर की नाही? म्हणजे फक्त आयोजकच दोषी असंही म्हणता यायचं नाही. पब्लिकला पण हेच पाहिजे. आधीच्या काळात जसा लावण्यांचा कार्यक्रम व्हायचा आणि पब्लिक फेटे उधळायची, तसंच या पिढीचं हे गणित बसलंय. दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे मान्य आहे. लावणीत अदाकारी होती, सालसपणा होता, निखळ सौंदर्य होतं. पण सध्याच्या प्रकारात क्रिएटिव्हिटी म्हणजे शून्यच आहे आणि नुसता हिडीज डान्स आहे. अश्लील हावभाव आणि उतळपणाचा अक्षरशः कहर आहे. लावणी सादर करणाऱ्यांना, तमाशा मंडळांना एक प्रकारचा रिस्पेक्ट मिळायचा तो आत्ताच्या नाचणाऱ्या पोरींना कधीच मिळू शकणार नाही. लावणीचे चाहते आजही आहेतच, पण आता काळाच्या ओघात पब्लिकची मनोरंजनाची व्याख्या बदलली आहे. टीव्ही, मोबाईलमुळे लोकांना बसल्या जागी नको नको ते बघायला मिळतंय. त्यामुळे मग प्रत्यक्षात पण तसंच काहीतरी चटकदार बघायला मिळावं अशी मागणी आता वाढत चालली आहे. त्यामुळे आता मोठ्या शहरात आणि तालुक्यांच्या ठिकाणी असे ग्रुप सहज उपलब्ध व्हायला लागले आहेत. लाईव्ह ऑर्केस्ट्रा किंवा मग इव्हेंटच्या नावाखाली अशा डान्सर मुली सहज पुरवल्या जातात. बरं, या मुली असतात सगळ्या बिहार, युपी, पश्चिम बंगाल तिकडच्या.
त्यांना या कामाचे त्यांच्या राज्यापेक्षा आपल्याकडे जास्त पैसे मिळतात आणि वागणूक पण सेलिब्रिटीपेक्षा भारी मिळते. म्हणून मग महाराष्ट्रात यांची संख्या वाढत चालली आहे. या सगळ्यात आपल्या महाराष्ट्राच्या शालीन संस्कृती, वैभवशाली इतिहासाकडे पाहता आपल्याकडे हे नाहीच व्हायला पाहिजे असंच अनेकांचं मत आहे. आपल्या पारंपरिक लावणी आणि लोककलेचं रूप बिघडवून अशा प्रकारच्या कार्यक्रमातून समाजातली अश्लीलता वाढत चालली आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. मनोरंजनाच्या नावाखाली महिलांच्या शरीराचं आणि नृत्याचं बाजारीकरण केलं जात आहे. त्यामुळे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच घाणेरडा होत चाललाय. विभत्सपणाची हौस भागवण्यासाठी कोळे कोळे मिशा न फुटलेली पोरं जेव्हा या मुलींकडे बघून अश्लील हावभाव करत डान्स करतात, त्यांना पाहून लहान लहान मुलंही त्यांचं आचरण करतात. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चवीने पाहिले जातात. हे सगळं पाहताना त्या मुलांच्या आयांना खरंच आवडत असेल का? पण त्याच ठिकाणी एखादं पोरग एखाद्या मुलीसोबत चांगलं वागत असेल, तिचा मुलगी म्हणून आदर करत असेल, तर बघायला बरं वाटतं की नाही तुम्हीच सांगा. म्हणूनच आपल्याला पुढची पिढी या दोन्हीतलं नेमकं काय करताना बघायला आवडेल हा खरा प्रश्न आहे. हिंदू संस्कृती, मराठी संस्कृती सगळीकडे महिलांचा आदरच शिकवला जातो. पण हे असले प्रकार पुढच्या पिढीला महिलांना आदर करायला शिकवतील का याचा विचार करण्याची हीच खरी योग्य वेळ आली आहे. काल परवाच नागपंचमी सणासाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा या गावात असाच काहीसा प्रकार घडला. नागांच्या सणाच्या दिवशी विभत्सपणे नागिनी नाचवण्यात आल्या. त्यामुळे काही जागरूक नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठवला. तिथल्या 16 मंडळांवर असे डान्स शो आयोजित केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. असं यानंतरही परत परत होईलच. पण जर हा युपी बिहारचा ट्रेंड आपल्याकडे सेट झाला तर मात्र भविष्यात याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. हे जर वेळीच थांबलं नाही तर आपल्या पारंपरिक सण आणि उत्सवांचा विषय निकालात निघेल आणि हेच वाढत जाईल. आणि जर हे चालत राहिलं तर बिहार आणि युपीच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचंही नाव येईल. त्यामुळं राजकीय मतभेद बाजूला ठेवून अशा कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्या सगळ्यांनाच थांबवणं ही एक सुजाण मराठी माणूस म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे असं आमचं म्हणणं आहे. आता याबद्दल तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुम्हाला हा ट्रेंड धोकादायक वाटतो की नाही आणि हा प्रकार कसा थांबवला जाऊ शकतो हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.